बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक वळण समोर आलंय। या प्रकरणातील साक्षीदार दादा खिंडकर याला या केसमध्ये साक्ष न देण्यासाठी आणि हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी त्याच्याच सख्या लहान भावानेच जीवे मारण्याची धमकी दिली आणि या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा साडू दादा खिंडकर हा संतोष देशमुख प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेत सक्रिय आहे। दादा खिंडकर हा आपल्या घरी असताना त्याचा लहान भाऊ समाधान खिंडकर हा त्या ठिकाणी आला। त्याने जुन्या वादाची कुरापत काढत दादा खिंडकरला थेट बजावलं की तू धनंजय देशमुख यांच्या सोबत राहू नकोस आणि संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देखील देऊ नकोस, ते प्रकरण मिटून घ्यायला सांग। लहान भावाच्या या धमकी वजा इशाऱ्यावर दादा खिंडकरने तुला याच्याशी काय करायचंय, तू तुझं काम कर असं उत्तर दिलं आणि या उत्तराचा राग मनात धरून लहान भाऊ समाधान खिंडकर याने दादा खिंडकरला शिवीगाळ देखील केली। या प्रकरणानंतर आता दादा खिंडकरने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तातडीनं दखल घेत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे। तक्रारदार दादा खिंडकर आणि आरोपी समाधान खिंडकर या दोन्ही भावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक आणि इतर कारणांवरून वाद सुरू आहेत। दरम्यान यापूर्वी काही तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी दादा खिंडकर याच्यावरही गुन्हा दाखल झाला होता। मात्र थेट हत्या प्रकरणातील साक्ष बदलण्यासाठी सख्या भावानेच धमकी दिल्याने या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली। आता या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।